से नमस्कार मित्रांनो, आजची घटना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसराशी संबंधित आहे. ही घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. एका कुटुंबात सुरू झालेल्या एका गुप्त नात्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाला. या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तासगाव परिसरात निलेश पायगुडे नावाचा एक साधा कष्टकरी व्यक्ती आपल्या पत्नी सविता आणि 3 मुलांसोबत राहत होता. निलेशचा फळ विक्रीचा व्यवसाय होता. सकाळी लवकर घरातून बाहेर पडायचं, दिवसभर मेहनत करायची आणि संध्याकाळी किंवा रात्री घरी परतायचं, असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. निलेश आणि सविताला 2 मुली आणि 1 मुलगा अशी 3 मुलं होती. मुलांचं शिक्षण सुरू होतं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह निलेशच्या कमाईवर चालत होता. निलेश दिवसभर कामासाठी बाहेर असल्यामुळे सविता बराच वेळ घरी असायची. घरकाम आटोपल्यानंतर ती मोबाईलवर सोशल मीडिया वापरत असे. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वेळ घालवताना तिची अनेक लोकांशी ऑनलाईन ओळख होत होती. अशाच एका दिवशी सविताला विशाल शितोळे नावाच्या तरुणाची सोशल मीडियावरून ओळख झाली. विशाल त्यावेळी सवितापेक्षा वयाने लहान होता. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त सामान्य गप्पा होत होत्या. एकमेकांची माहिती जाणून घेण्यापासून त्यांच्या संवादाला सुरुवात झाली. हळूहळू त्यांच्यातील बोलणं वाढत गेलं. विशालने सविताला आपल्या कामाबद्दल सांगितलं. सवितानेही त्याला आपल्या कुटुंबाबद्दल माहिती दिली. तिचं लग्न झालं आहे, तिला 3 मुलं आहेत आणि तिचा पती फळ विक्रीचा व्यवसाय करतो, हे विशालला समजलं. दोघांमध्ये नियमित फोनवर आणि मेसेजवर संवाद होऊ लागला. सुरुवातीला मैत्री म्हणून सुरू झालेला हा संवाद पुढे भावनिक जवळीकीमध्ये बदलत गेला. दोघांनाही एकमेकांशी बोलण्याची सवय झाली. काही काळानंतर विशालने सविताला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सविताला आपल्या पतीची आणि कुटुंबाची भीती होती. त्यामुळे ती सुरुवातीला भेटण्यास टाळाटाळ करत होती. पण काही दिवसांनी दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. सविताने घरच्यांना वेगळं कारण सांगून घराबाहेर जाण्याची संधी मिळवली आणि विशालसोबत भेट झाली. प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांच्यातील जवळीक आणखी वाढली. यानंतर दोघे वारंवार भेटू लागले. सविताचा पती निलेश दिवसभर कामासाठी बाहेर असायचा. त्यामुळे त्याला पत्नीच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे याची कल्पना नव्हती. दुसरीकडे सविता आणि विशाल यांचा संपर्क दिवसेंदिवस वाढत होता. विशाल तिच्यासोबत वेळ घालवत असे, तिला फिरायला घेऊन जात असे आणि तिच्या आवडीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे सविताला विशालबद्दल आणखी आकर्षण वाटू लागलं. काळ पुढे जात राहिला. हे नातं काही दिवसांचं किंवा काही महिन्यांचं राहिलं नाही. जवळपास 4 वर्षे हा संपर्क सुरू राहिला. दरम्यान सविताच्या वागण्यातही बदल होऊ लागला. ती घरातून बाहेर जाण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगू लागली. मुलांना सांगून ती बाहेर पडत असे आणि निलेशने फोन केल्यास मुलंही आई बाजारात गेल्याचं सांगत असतं. निलेशला सुरुवातीला याबद्दल काही संशय आला नाही. तो आपल्या कामात व्यस्त होता. आपल्या मुलांचं भविष्य आणि घर खर्च भागवण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत होता. मात्र काही काळानंतर त्याला एक गोष्ट जाणवू लागली. सविता वारंवार घराबाहेर का जाते? ती कोणाला भेटण्यासाठी जाते? या प्रश्नांची उत्तरं निलेशला मिळत नव्हती. हळूहळू त्याच्या मनात संशय निर्माण झाला. त्याने पत्नीच्या हालचालींकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला काही अशा गोष्टी दिसल्या ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. सविताचा एका तरुणाशी नियमित संपर्क असल्याचं त्याच्या लक्षात आलं. निलेशने या प्रकाराबद्दल पत्नीला विचारलं. घरात वाद सुरू झाले. मात्र सविता आणि विशाल यांच्यातील संपर्क पूर्णपणे थांबला नाही. निलेश मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. एकीकडे घराचा खर्च भागवण्यासाठी त्याला दिवसभर मेहनत करावी लागत होती, तर दुसरीकडे वैवाहिक आयुष्यातील तणाव वाढत होता. या सगळ्या परिस्थितीचा पुढे काय परिणाम होणार होता याची कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती. 2025 साल उजाडलं. 4 वर्षांपासून सुरू असलेल्या या नात्यात आता एक नवीन वळण आलं. विशालच्या आयुष्यातही लग्नाचा विषय सुरू झाला. ही माहिती सविताला समजली तेव्हा ती अस्वस्थ झाली. तिने विशालशी याबद्दल चर्चा केली. सविताला वाटत होतं की विशालने तिच्यापासून दूर जाऊ नये. मात्र विशालच्या मनात स्वतःच्या भविष्याचा विचार सुरू झाला होता. दोघांमध्ये या विषयावर मतभेद वाढू लागले. सविता विशालला आपल्या आयुष्यातून जाऊ देण्यास तयार नव्हती. विशाल मात्र परिस्थिती गुंतागुंतीची होत असल्याचं जाणवत असल्यामुळे संभ्रमात होता. दरम्यान निलेशलाही पत्नीच्या वागण्याबद्दल अधिक संशय येऊ लागला. आता या कुटुंबात तणाव वाढत चालला होता. आणि मग आला 24 ऑक्टोबर 2025 चा दिवस. त्या दिवशी परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. निलेशने त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. घरातून बाहेर पडताना त्याने पत्नीला सांगितलं की तो कार्यक्रम पाहून रात्री घरी परतणार आहे. सविताने त्याला जेवण तयार ठेवण्याचं आश्वासन दिलं. निलेश कार्यक्रमासाठी घराबाहेर पडला. पण त्या रात्री त्याच्या आयुष्यात काहीतरी भयंकर घडणार होतं. निलेशला याची अजिबात कल्पना नव्हती की त्याच्याच घरात त्याच्या विरुद्ध एक गंभीर कट रचला जात आहे. यानंतर नेमकं काय घडलं
विशाल त्या रात्री कुठे होता, सविताने कोणता निर्णय घेतला आणि निलेशच्या मृत्यूमागे नेमकं सत्य काय होतं, हे सर्व आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत लक्षात ठेवा, सोशल मीडियावर सुरू झालेली कोणतीही ओळख पुढे किती गंभीर वळण घेऊ शकते याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. पार्ट 2 साठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निलेशच्या मृत्यूनंतर संपूर्ण तासगाव परिसरात एकच चर्चा सुरू झाली होती. एका साध्या कुटुंबातील व्यक्तीचा घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. निलेश फळ विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची 3 मुलं होती आणि पत्नी सविता होती. त्यामुळे निलेशच्या अचानक मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराचा परिसर तपासायला सुरुवात केली. घरातील प्रत्येक वस्तू, ये जा करणाऱ्या व्यक्ती आणि त्या रात्री घडलेल्या घटनांची माहिती घेतली जात होती. सविता पोलिसांसमोर सतत रडत होती. ती सांगत होती की 24 ऑक्टोबरच्या रात्री निलेश गावातील कार्यक्रम पाहण्यासाठी घराबाहेर गेला होता. जाताना त्याने रात्री परत आल्यानंतर जेवण करणार असल्याचं सांगितलं होतं. सवितेने त्याच्यासाठी जेवण वाढून ठेवलं आणि त्यानंतर ती झोपायला गेल्याचं सांगत होती. रात्री उशिरा निलेश घरी आला. त्याने जेवण केलं आणि झोपायला गेला. त्यानंतर सकाळी सवितेला निलेश उठलेला दिसला नाही. तिने जवळ जाऊन पाहिलं आणि तिला धक्का बसला. निलेशचा मृत्यू झालेला होता. सवितेच्या म्हणण्यानुसार तिला या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती. मात्र पोलिसांना काही गोष्टी सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटत होत्या. निलेश सारख्या साध्या व्यक्तीची हत्या करण्यामागे कोणाचं कारण असू शकतं, हा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांनी निलेशच्या ओळखीच्या लोकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्याचं कोणाशी भांडण होतं का, कोणाकडून त्याला धमकी मिळाली होती का, पैशांवरून कोणता वाद होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली जात होती. यानंतर पोलिसांनी घरातील सदस्यांचीही चौकशी सुरू केली. सवितेची चौकशी करताना पोलिसांनी तिच्या मोबाईलची माहिती तपासण्याचा निर्णय घेतला. कॉल डिटेल्स आणि इतर उपलब्ध माहिती तपासल्यानंतर पोलिसांना एका व्यक्तीचं नाव वारंवार समोर येत असल्याचं दिसलं. ते नाव होतं विशाल शितोडे. विशाल हा सविताच्या ओळखीचा तरुण होता. पोलिसांनी सविता आणि विशाल यांच्यातील संपर्काबाबत अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये वारंवार संपर्क असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आता तपासाची दिशा बदलू लागली. पोलिसांनी विशाल कुठे आहे याचा शोध घेतला. त्याचं लोकेशन खानापूर परिसरात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक खानापूरच्या दिशेने रवाना झालं. विशालला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला विशालने आपल्याला या प्रकरणाची काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. निलेशचा मृत्यू कसा झाला, त्याच्याशी आपला काही संबंध आहे का, या सर्व प्रश्नांवर तो टाळाटाळ करत होता. मात्र पोलिसांनी उपलब्ध माहिती त्याच्यासमोर ठेवताच परिस्थिती बदलली. चौकशी दरम्यान विशालच्या जबाबात विसंगती आढळू लागल्या. पोलिसांनी त्याला सवितासोबतच्या ओळखीबद्दल विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची सवितासोबत ओळख झाली होती. हळूहळू दोघांमध्ये बोलणं वाढलं. सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरू झालेला संपर्क नंतर भावनिक जवळीकीमध्ये बदलला. दोघेही एकमेकांशी सतत संपर्कात राहू लागले. सविता घरात असताना विशालसोबत बोलत असे आणि निलेश कामासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांच्यात संपर्क वाढत गेला. काही काळानंतर दोघांनी प्रत्यक्ष भेटण्यास सुरुवात केली. सविता घरच्यांना वेगवेगळी कारणं सांगून बाहेर जात असे. तिच्या मुलांनाही अनेकदा ती बाजारात किंवा इतर कामासाठी जात असल्याचं सांगत असे. निलेश दिवसभर फळ विकण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्याला सुरुवातीला या गोष्टींची कल्पना नव्हती. मात्र काही काळानंतर निलेशला पत्नीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती वारंवार मोबाईलमध्ये व्यस्त असायची. कुठे जाते, कोणाशी बोलते याबद्दल निलेशला संशय येऊ लागला. निलेशने तिच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही गोष्टी समजल्या. त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ लागले. निलेश आपल्या पत्नीला विशालपासून दूर राहण्यास सांगत होता. मात्र सविता विशालसोबतचा संपर्क तोडण्यास तयार नव्हती. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. दरम्यान विशालच्या आयुष्यातही एक महत्त्वाचा बदल होणार होता. त्याचं लग्न ठरण्याची चर्चा सुरू झाली. ही गोष्ट सवितेला समजताच ती अस्वस्थ झाली. तिने विशालला फोन करून याबाबत विचारणा केली. त्यांच्यात याच विषयावरून वाद झाला. सवितेला विशालने आपल्यापासून दूर जाऊ नये असं वाटत होतं, तर विशाल समोर स्वतःचं वेगळं आयुष्य उभं करण्याचा प्रश्न होता. याच काळात निलेश आणि सवितामधील वाद आणखी वाढत गेले आणि मग आला 24 ऑक्टोबर 2025. त्या दिवशी गावात नाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निलेशने रात्री कार्यक्रमाला जाण्याचं ठरवलं. घरातून निघताना त्याने सवितेला सांगितलं की तो कार्यक्रम पाहून उशिरा घरी येईल. निलेश घराबाहेर गेल्यानंतर घरात सविता एकटी होती. मात्र तपासात पोलिसांना नंतर समजलं की या रात्रीच्या घटनांमागे एक मोठा कट रचला गेला होता. पोलिसांच्या चौकशीत विशालने अखेर महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार त्या रात्री तो सविताच्या संपर्कात होता आणि निलेश घराबाहेर गेल्यानंतर तो त्या परिसरात पोहोचला होता. पुढे नेमकं काय घडलं? निलेश कार्यक्रम पाहून रात्री उशिरा घरी परतला. त्याला आपल्या घरातच धोका निर्माण झालेला आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाणे घरी आला, जेवण केलं आणि झोपण्यासाठी गेला. यानंतर घडलेली घटना या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग ठरली. पुढे काय घडलं? विशालने निलेशवर हल्ला का केला?
सवितेची या सगळ्या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती आणि पोलिसांनी या हत्येचा संपूर्ण कट कसा उघडकीस आणला?